नमो बुद्धाय. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया गौतम बुद्ध आनंदी राहण्याचे काय कारण होते. गौतम बुद्ध सतत आनंदी असायचे आणि बौद्ध धर्म लोकांना पण दुःख आणि ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करायचे, ज्यामुळे ते लोक देखील आनंदी जीवन जगू शकायचे. जरी कोणी दुःखात असेल आणि ते बुद्धांकडे गेले असेल तर कोणतंही कारण असो त्यांचं समाधान बुद्ध करायचे. तर आपण पाहूया गौतम बुद्ध आनंदी राहण्याचे काय कारण होते. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि ते दुःखाच्या कारणाचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे ते नेहमी आनंदी आणि समाधानी असायचे. तर पहा, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि गौतम बुद्धांनी दुःखाच्या कारणाचा शोध लावला. म्हणजे दुःख आहे तर दुःखाला कारण पण असणार. गौतम बुद्धांनी दुःखाच्या कारणाचा शोध लावला आणि त्यावर उपाय शोधण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे गौतम बुद्ध नेहमी समाधानी आणि आनंदी असायचे. त्यांची शिकवण लोकांना दुःख आणि तणावातून बाहेर पाडण्यासाठी मार्गदर्शन करायचे, ज्यामुळे ते देखील आनंदी जीवन जगू शकायचे. गौतम बुद्ध आनंदी राहण्याचे काही प्रमुख कारणे होती, आपण ते पाहूया. दुःखाचे मूळ कारण शोधणे. बुद्धांनी दुःखाचे मूळ कारण शोधले. दुःखाचे मूळ कारण म्हणजे वासना, इच्छा आहे हे ओळखले बुद्धांनी. दुःखातून मुक्ती. त्यांनी दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग 8 मार्गांनी शिकवला. ध्यानाचा सराव. ध्यान आणि सजगतेचा सराव करून ते आपल्या भावनावर आणि विचारावर नियंत्रण ठेवण्यास शिकले. तर गौतम बुद्धाने ध्यानाचा सराव करून स्वतःच्या भावनावर आणि विचारावर नियंत्रण ठेवण्यास गौतम बुद्धाने शिकले. सकारात्मक दृष्टिकोन. त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि इतरांनाही तसेच करण्याचा सल्ला दिला. तर गौतम बुद्धाने आपल्याला सांगितले की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि याचाच गौतम बुद्धाने शोध लावला. सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी नेहमी ठेवला आणि इतरांनाही तसेच करण्याचा सल्ला दिला. त्याग आणि समभाव. त्यांनी सांसारिक सुखाचा त्याग केला आणि समभाव, सर्वांशी समानतेने वागणे हा मार्ग शिकवला. सर्वांसाठी दया. ते सर्वांवर दया करत असत आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करत असत. गौतम बुद्धाने सर्वांसाठी दया करा, सर्वांवर दया करा, एकमेकावर दया करा असे स्वतः आचरणात आणले आणि इतरांनाही प्रोत्साहित करत. अनासक्ती. त्यांनी कोणत्याही गोष्टीवर आसक्ती न ठेवता जगाकडे तटस्थपणे पाहण्यास शिकवले. त्यांनी कोणत्याही गोष्टीवर आसक्ती न ठेवता म्हणजे कोणाकडे अटॅचमेंट न ठेवता जगाकडे तटस्थपणे पाहण्यास शिकवले. या गोष्टीमुळे गौतम बुद्ध नेहमी आनंदी आणि समाधानी राहिले. त्यांच्या शिकवणीमुळे लोकांनाही आनंदी जीवन जगण्यास प्रेरणा मिळत आहे आणि पुढेही मिळत राहणार. तर आपण पाहिले गौतम बुद्ध आनंदी राहण्याचे काय कारण होते. तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी, बुद्धाचे विचारांचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या. नमो बुद्धाय.